नमस्कार. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल अशी खात्री बाळगून सिंधुजन अकादमीच्या या फेसबुक पेजवरून लाईव्ह होताना मला खूप आनंद वाटतो. माझ्या माहितीनुसार फेसबुक लाईव्हवरनं बोलण्याची, विशेषतः सिंधुजन अकादमीच्या या फेसबुक पेजवरून बोलण्याची ही माझी तिसरी वेळ आहे आणि आजचं भाषण हे 145वे भाषण आहे. मित्र हो, 145वं भाषण म्हणजे आपण आता 150च्या अंकाकडे सरकत आहोत. म्हणजे 150 भाषणांची एक मालिका, व्याख्यानांची एक मालिका सिंधुजन अकादमीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं, सर्वच पदाधिकाऱ्यांचा नामोल्लेख म्हणजे नाव हे टाळून आपण पुढे जाऊया. आजचा विषय संबंधित प्रशासन म्हणजे अकादमीच्या प्रशासनानं मला दिला आहे आणि तो विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन. मला या फेसबुक पेजवरनं पाहणारे माझे सर्व मित्र नारायण शिंदे मला दिसत आहेत. सर, माझी आपणास विनंती आहे की आपण चॅटबॉक्समध्ये मला एक सूचना टाकावी की सर आपला आवाज व्यवस्थित येत आहे अथवा नाही, म्हणजे त्याप्रमाणे मला भाषणाची सुरुवात करता येऊ शकेल. जे कोण पाहत आहे त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया आपण हे टाकावं. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन. खरं तर हा शब्द ऐकल्यावरच अनेक लोकांना असं वाटलं की गुणसंकीर्तन म्हणजे काय. काही वेळानं गुणसंकीर्तन या शब्दाची खूप शांत चित्तानं आणि संयमानं मी व्यवस्थितरित्या तुम्हाला ही व्याख्या उलगडून किंवा ज्याला आपण म्हणतो एक एक पैलू उलगडून सांगण्याचा माझा मनोदय आहे. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज काल म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. समस्त तरुण वर्गामध्ये हवा असणं किंवा पाहिलेला हा जोश, एक उत्साह एका वेगळ्या आनंदानं ओतप्रोत असा भरलेला दिसतो. धन्यवाद सर. ओतप्रोत भरलेला असा आनंद. आणि खरंच हा उत्साह आज 400 वर्षापर्यंत आपण मजल टप्पा गाठतोय राजांच्या जयंतीचा. मला असं वाटतं हा उत्साह आपल्यामध्ये येतो कुठून? तसा वास्तविक विचार केला तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी मध्ययुगामध्ये जेव्हा इस्लामी शाह्यांचे वरवंटे समस्त महाराष्ट्राच्या जनतेवरती पसरले होते किंवा फिरवले जात होते, तेव्हा महाराजांचा जन्म झाला. आपण विचार करू, त्याही वेळेस शिवाजी शहाजी भोसले नावाचे अनेक गृहस्थ जन्माला आले असतील, पण छत्रपती शिवाजी महाराज या एका अक्षरामध्ये, या व्यक्तिचरित्रामध्ये अशी कोणती जादू आहे की ज्या जादूनं महाराजांचं चरित्र आजही तुमच्या माझ्या मनात असं घर करून बसलंय. आणि मित्र हो, महाराष्ट्रानं अनुभवलेले, पाहिलेले आणि महाराष्ट्राच्या बाहेर अभ्यासलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र गुणसंकीर्तनाचा आणि कार्याचा सूक्ष्म रूपानं आणि अभ्यासांती आढावा घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मला पंकज देशमुख ऍग्री असं दिसत आहेत. मी त्यानंतर भीमा शिंदे दिसत आहेत. यापुढे मी सर्वांचा नामोल्लेख करणं टाळून मूळ विषयाकडे जाईल. छत्रपती शिवाजी महाराज तसा विचार केला तर 3 अद्याक्षरांचा शब्द. मित्र हो, 3 पेक्षा म्हणजे काल 391 वर्ष राजांच्या जयंतीला पूर्ण झाली. आज 3 शतकाने आपण 4थ्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असतानाही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कानावर पडलं की प्रत्येकाच्या, तुमच्या आणि माझ्या प्रत्येक तरुणाच्या
लहान थोरापासून तर तरुणापर्यंतच्या प्रत्येकाच्या हृदयाची स्पंदना अशी आनंदाने, उत्तेजित आणि उल्हासित होतात. आपणाला प्रश्न पडतो, ही जादू कुणाची आहे? असं धमन्यांमधलं रक्त का सळसळतं? मी चांगल्या अर्थानं बोलतोय हा, कृपया हे लक्षात घ्या. ही कोणाची आणि कशाची जादू आहे याचा जरा आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, महाराजांचं नाव उच्चारल्यावर धमनीमधले रक्त उसळते असं जेव्हा आपण म्हणतो किंवा वाटतं, ही जादू किंवा कोणत्या रसायनशास्त्राचं हे रसायन नाही. हे आहे, ही जादू अथवा रसायन नाही. आपण हे आहे, ही गोष्ट आहे राजांच्या चरित्राची, आणि ही गोष्ट आहे राजांच्या उदात्त, उज्ज्वल, नैतिक आणि निरामय चारित्र्याची. थोडक्यात काय, राजांच्या चरित्रामध्ये विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षणशील यांचा जो समन्वय झाला, या समन्वयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली, त्या स्वराज्याचा अर्थ फार कमी शब्दामध्ये अचूक पण गर्भित अर्थानं कसा सांगता येतो, हेही मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. मी केलेल्या थोड्याशा अल्प अभ्यासानुसार महाराजांचं स्वराज्य आणि महाराज कोण होते, आणि कीर्ती रूपानं ते आजही आहेत आपल्यामध्ये. जमीन नांगरणीपासून ते पीक घरात येईपर्यंतची हमी, हे वाक्य मी पुन्हा रिपीट करतो. जमीन नांगरणीपासून ते पीक घरात येईपर्यंतची हमी देणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. आणि ज्या प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत ही हमी दिली जाते, त्या प्रशासकीय यंत्रणेचं नाव म्हणजे प्रशासनाचं नाव स्वराज्य. स्वराज्य म्हणजे प्रत्येकाला हे राज्य आपलं वाटलं पाहिजे. अनंत राजे झाले गेले अंती मुखात राहती. एकच नाव असा 400 वर्ष ओलांडायला आपण आलोय, पण आजही प्रत्येकाच्या हृदयस्थानी सिंहस्थ हे राजांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. का बरं असं? 1630 पासून 1680 पर्यंत शिवाजी भोसले नावाचे अन्य ग्रस्त नव्हते का? ते आठवणीत का नाहीत? राजांनी स्वतःच्या कार्याचा ठसा जो उमटवला, तो आज एवढ्या वर्षानंतरही समाजाच्या मनामनामध्ये आणि कणाकणामध्ये, रक्तामध्ये तो असा दिसून येतो. म्हणून राजांचं चरित्र आपल्याला जीवनात उभं राहायचं असेल तर ते आपण बारकाईनं वाचलं पाहिजे. सूक्ष्मपणानं त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. महाराजांचा अभ्यास जेवढा महाराष्ट्रात महाराष्ट्रीय लोकांनी केला, म्हणजे मराठी माणसानं केला, तेवढ्याच काही जास्त प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर देखील केला. उदाहरण म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, राजांचं चरित्र वाचायचं असेल तर आपल्याला संस्कृत भाषा आणि तत्कालीन मोडी साहित्य म्हणजे मोडी लिपीत लिहिलेलं साहित्य, त्याचबरोबर त्यावेळच्या समकालीन परकीय प्रवाशांनी आणि सत्ताधीशांनी मांडलेले राजांविषयीचे वृत्तांत अभ्यासावे लागतील. राजांच्या जीवनावर सर्वोत्तम असलेलं संस्कृत महाकाव्य परमानंदांनी लिहिलेलं शिवकाव्य वाचल्यावर त्या संस्कृत श्लोकामध्ये राजांच्या नावाचा अर्थ दिलेला आहे. नाहीतर आपल्या समाजामध्ये असंही दिसतं, नाव सोनूबाई हाती कथलाचा बाळा. पण आज आपण 400 वर्ष होत आहेत आपल्याला, आपण शिवाजी राजांचं नाव उच्चारतो, पण शिवाजी राजांच्या नावाचा अर्थ आपण किती जणांनी आणि कशा प्रकारे समजावून घेतला. इथे 16व्या वर्षी आपलं ध्येयच निश्चित नसतं. मराठी माणसामध्ये एक म्हण फार प्रचलित झाली, 16वं वर्ष धोक्याचं. पण आपण हेही लक्षात घेऊया, इतिहासामध्ये धचा मा जसा वाईट अर्थाने झाला, तसा तो चांगल्या अर्थानेही होऊ शकतो. 16वं वर्ष धोक्याचं असं म्हणण्याऐवजी, धोक्याच्या ऐवजी धचा म करा, 16वं वर्ष मोक्याचं. इतिहासात ज्या ज्या थोर विभूतींनी आणि व्यक्तिचरित्रांनी इतिहासाचा स्वतःच्या स्वकर्तृत्वानं वेध घेतला आणि इतिहासाच्या छाताडावर स्वतःची मुद्रा उमटवली,
आणि ते अजरामर झाले. अशा अनेक लोकांपैकी सर्वोत्तम आणि वरच्या अग्रभागी असलेले, अग्र क्रमांकावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी या नावाचा अर्थ सनय असा होतो. आमचे एक मित्र श्री शिवाजी शिंदे यांनी सनई प्रकाशन नावाची स्वतःची प्रकाशन संस्था उभी केली. त्यांच्या ब्राउशरमध्ये आम्हाला शिवाजी या नावाचे अर्थ वाचायला मिळाले. याविषयीचं योगदान किंवा याविषयीची मांडणी ज्येष्ठ इतिहासाचे विचारवंत आणि संशोधक डॉक्टर आह साळुंके यांनी केली आहे. त्यातला काही भाग मी आपणासमोर उद्धृत करू इच्छितो. सनई म्हणजे योग्य मार्गदर्शन, योग्य नेतृत्व, व्यवस्थापन, सद्वर्तन, दूरदर्शीपणा, शहाणपण, राजनीतिज्ञ, न्याय, सत्य, निष्ठा, समान न्यायाची वागणूक, त्याचबरोबर या सर्वच्या सर्व गुणांची जपणूक करणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजे शिवाजी महाराज. मित्र हो, एवढ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या नावामध्ये अंतर्भूत आहेत. यावरून आपण लक्षात घेऊया 1630 ते 1650, 1630 ते 1680 या 50 वर्षाच्या आयुष्यात राजांनी जो स्वराज्याचा तुमच्या माझ्यासाठी एक रथ उभा केला किंवा एक काय म्हणतो यज्ञ उभा केला, एक प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली. ही यंत्रणा स्वतः त्यांच्या एकट्यासाठी नव्हती, ती तुमच्या माझ्यासाठी उभी होती. म्हणून आज त्यांचं नाव आपल्यापर्यंत घेतलं जातं. 15व्या 16व्या वर्षी बालपणामध्ये स्वराज्याचं स्वप्न ज्या माऊलींनी पाहिलं त्या जिजाऊंच्या अंगी असलेले गुण राजांकडे आले आणि शहाजी राजांच्या अंगी असलेला पराक्रम राजांकडे आला. वंश परंपरेने तर येणं साहजिकच आहे. त्याचबरोबर आपण हाही विचार करूया की आज 7व्या आणि 8व्या वर्षी आपली मुलं कोणत्या भाषा बोलतात आणि कोणते खेळ मोबाईलवर खेळतात. अर्थात राजांच्या काळी मोबाईल नव्हता हे सत्य असलं तरी करमणुकीची अन्यही साधनं होती, याचाही आपण विचार करणे अभिप्रेत आहे. पण राजे काय करत होते? 7व्या आणि 8व्या वर्षी राजांचं शिक्षण काय होतं आणि किती भाषांची ओळख राजांना वयाच्या 8व्या 7व्या वर्षी झाली होती, हे देखील समजावून घेणं म्हणजे एका अर्थानं राजांच्या चरित्राचं एक एक पान उलगडून पाहणं योग्य ठरू शकेल. राजांना मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पोर्तुगीज, कानडी, तेलुगू, आता कानडी का तर कर्नाटकात अनेक वर्ष वास्तव्य केलेलं आहे. बालपण राजांचं बरंच काळ कर्नाटकात गेलं, कारण शहाजी राजांची कर्नाटकामध्ये जहागीर होती. जसं महाराष्ट्रात स्वराज्य होतं तसं कर्नाटकातही राजांच्या स्वराज्याचा विस्तार होता. शहाजी राजांपासून तर पुढे राजारामापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेल्या या साम्राज्याचा आज आपल्याला बऱ्याच अंशानं वेध घ्यायचा आहे. या 5-6 भाषांनंतर राजांना एक अशी वेगळी भाषा अवगत होती जी बोलता येत नाही, पण त्याचं प्रॅक्टिकल होतं. त्याला म्हणतात इंगित विद्याशास्त्र, संमोहन शास्त्र आणि त्या काळात असलेली मोडी लिपी. ही तर ती लिखाणाची ती लिपीच होती आणि असलेली आपली भाषा. आज आमच्या घरी आमचा मुलगा वयाच्या 7व्या आणि 8व्या वर्षी काय करतो हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. मग केवळ फक्त आम्ही जय भवानी आणि जय शिवाजी हे अंतकरणापासून जेव्हा म्हणतो, तेव्हा राजांच्या एकूण 24 आणि 36 गुणांच्या पैकी या सद्गुणांपैकी कोणते गुण आमच्यात येतील तर खऱ्या अर्थानं आम्हाला राजांचं चरित्र समजू शकेल किंवा आम्ही ते उलगडून पाहू शकू. जर आमचं ध्येय फार शांत चित्तानं ठरवलेलं असेल, आमच्या आयुष्यात सायलंट अँड सिंगिंग रिव्होल्युशनची क्रांती म्हणजे थांबा, पहा आणि पुढे जा. कोणत्याही व्यक्तिचरित्राचा अभ्यास करताना स्वतःचं ध्येय हे समोर असणं गरजेचं आहे. हे स्वराज्याचं स्वप्न आणि स्वराज्याचं ध्येय वास्तवात उतरवण्यासाठी वीर माता मातोश्री जिजाऊंनी राजांच्या पुढ्यात ते ठेवलं. म्हणून स्वतःच्या मुलाचा राज्याभिषेक झाल्यानंतर भरल्या नयनांनी ही माऊली हे विश्व सोडून गेली.
बालपणी बालसंस्कार पासून सगळ्या गोष्टी राजांच्या पुढ्यात टाकल्या, राजांना तसं घडवलं. म्हणून आज आपल्याला राजे अभ्यासता येतात किंवा अभ्यासावे लागतात. ती राजांची गरज नव्हे तर आपली गरज आहे. ध्येय कसं असावं? ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांची अनेक मोटिवेशन पर भाषणं आपण ऐकतो. त्यातल्या काही ओळी मला आता आठवल्या. कोणत्याही चरित्राचा अभ्यास करताना तुमचं स्वतःचं ध्येय समोर ठेवा आणि तो का करायचा? हाऊ टू डू, व्हॉट टू डू अँड व्हाय टू डू. मला राजांचं चरित्र का अभ्यासायचं आहे? राजांच्या चरित्राचा अभ्यास करताना मला नेमका कसा करावा लागेल आणि कशा पद्धतीने करावा लागेल आणि का करावा लागेल, या प्रश्नांची उत्तरं मला शोधणं गरजेचं आहे. आणि ही उत्तरं जर मी शोधली तर खऱ्या अर्थानं मला हे समजू शकेल की अरे होय, मला जर आयुष्यात उभं राहायचं असेल तर मला राजांच्या चरित्राचं केवळ पारायण करून चालणार नाही, तर राजांच्या जीवनाचा शब्द ना शब्द चरित्राचा, म्हणजे राजांच्या चरित्राचा शब्द ना शब्द हा मला समजला पाहिजे. राजांच्या अंगी असलेले गुण माझ्याही अंगी कसे येतील याचा आम्ही विचार करायला हवा. राजांचं त्यावेळचं वाचन, त्याचबरोबर राजांप्रती त्यांच्या सवंगड्यांची असलेली निष्ठा, राजांनी उभी केलेली माणसं, आणि जगात सर्वात अवघड कोणती गोष्ट असेल तर माणसं जोडणं आणि माणसं उभं करणं. म्हणून माणसं जोडण्यासाठीची एक सर्वोत्तम कला राजांनी स्वतःच्या अंगी धारण केली होती. म्हणून तर राजांच्या अंगी कोणते गुण होते त्या गुणांचं संकीर्तन करणं गरजेचं आहे. मी त्यातले काही गुण वाचून आपल्याला सांगू इच्छितो. राजांच्या अंगी पहिली होती देवनिष्ठा, शक्ती, राजविद्या, घोडविद्या, गजविद्या, अश्वविद्या, कवित्व, रसिकता, डोळे परीक्षा म्हणजे नयन परीक्षा, नाडी परीक्षा, सामुद्रिक मतविद्या, प्रामाणिकपणा, पराक्रम, उदारता, धैर्यशीलवान आणि कोणत्याही गोष्टीचा धीर गंभीरपणे विचार करणं. राजांनी जी माणसं जोडली ती कोणती एका समाजाची नव्हती. राजांच्या दृष्टिकोनातनं माणसाच्या जातीपेक्षा आणि धर्मापेक्षा, तो कोणत्या जातीचा आहे याचा विचार करण्यापेक्षा तो किती कर्तृत्व संपन्न आहे या कर्तृत्व संपन्नतेचा विचार राजांनी केला. म्हणून 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन राजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. 19 फेब्रुवारी 1630 राजांचा जन्मदिवस. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या शिवनेरी किल्ल्यावर जुन्नरच्या भूमीत राजांचा जन्म झाला, जन्मापासून आतापर्यंत म्हणजे 2012 सालापर्यंत या शिवनेरी किल्ल्याचा संपूर्ण इतिहास कोणीही मांडलेला नव्हता आतापर्यंत. इतिहासाचं हे हवं भाग्य आणि माझं स्वतःचं हे भाग्य ठरलं की शिवनेरीच्या इतिहासावरचा पहिला ग्रंथ, शिवनेरीची जीवनगाथा आम्ही प्रयत्न केला. आता मी हा शब्द मी वापरणार नाही, कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दात अहंकार गेला तुका आता देव झाला आणि इंदिरा संतांच्या कवितेच्या ओळी मला नकळत आठवून गेल्या, माझे मी पण गळून जावे. मित्र हो, हे सांगताना कोणता अहंकार नाही. मी सांगतो हे खरं असं नव्हे, तर जे खरं आहे आणि जे तस्मात् शास्त्र प्रमाणम सत्यम वद, जे खरं तेच आपणासमोर मांडतो. काही वर्षापूर्वी शिवनेरीची जीवनगाथा हा ग्रंथ लिहिला तेव्हा शिवनेरीच्या संदर्भात अनेक नवनवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी मला वाचायला मिळाल्या. सत्सद विवेक बुद्धी घडविणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. राजांची 18 पगड मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना करणं म्हणजे काय, तर आज्ञापत्रकर्त्याच्या भाषेत सांगायचं तर स्वराज्य स्थापना म्हणजे केवळ स्वराज्य स्थापना नव्हे, तर स्वराज्य स्थापना म्हणजे नूतन सृष्टीचं निर्माण केली. ज्या माणसानं वाक्य उच्चारलं त्या वाक्याचं श्रेय त्या व्यक्तीला द्यायलाच हवं, याचं नाव विनम्रता. शेवटी राजांच्या या व्यक्तिचरित्रामध्ये काय दिसतं? नूतन सृष्टीचं निर्माण,
किसान क्रांती, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये. त्याचबरोबर समाज जागृती, सर्वांना समान न्याय आणि हक्क, समानतेचा विचार, प्राचीन कालखंडात बुद्धांनी मांडलेला समानतेचा विचार राजांच्या अध्यादेशांमध्ये आणि कृतीमध्ये दिसतो. हा विचार पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये जसाच्या तसा उतरवला गेला. एका अर्थानं स्वराज्याचं तोरण उभारून राजांनी समतेचा ध्वज उंच धरला, याची जाणीव आम्हास असायला हवी. आणि राजांची वाट कोणती होती? तुकोबारायांच्या भाषेत सांगतो, राजांची वाट होती, तुका म्हणे तुम्ही चाले या वाटे भरवशाने तया बेटे पांडुरंग. अशीच वाट निवडा की ज्या वाटेनं चालल्यावर तुमचं ध्येय निश्चितपणे साध्य केलं जाऊ शकेल. मित्र हो, या वाटेवरनं जाताना हजारो संकट आली, पण हेही खरं आहे, ही संकट काय येतात? एक हिंदी भाषेतील शेर मला सहज आठवला, तो इथे सूट होत नाही, पण मी सांगू इच्छितो, कृपया आपण यातला फक्त भावार्थ घ्या. मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती, मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती, कर दो सोने के टुकड़े हजार उसकी कीमत कम नहीं होती, उसकी कीमत कम नहीं होती. राजांचं चरित्र यापेक्षा फार उच्च दर्जाचं आहे. जर आपण राजांचं चरित्र वाचताना विचारांनी चाललो तर ध्येयापर्यंत जाऊ. म्हणजे आपण महाराजांच्या विचारांनी चाललो तर ध्येय गाठू शकेव, आणि केवळ फक्त वाचून पायी चालायला लागलो तर अंतर कापू. त्यासाठी आपल्याला पहिलं एक ब्रीद बदलावं लागेल. जिंकू किंवा मरू. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याही कधी लक्षात येत नाही की अहो आपण ही गोष्ट चुकीची करतो की काय करतो नेमका. सहज बोलून जातो, हो जिंकू किंवा मरू, असं नाहीये लॉजिक. द परफेक्ट सेंटेन्स युज्ड बाय शिवाजी महाराज, द परफेक्ट सेंटेन्स वॉज जिंकू आणि जिंकूच. हा, एक गोष्ट खरी, आगीमध्ये उगाच हात पोळून घेण्यापेक्षा क्षणभर हात मागे ठेवायचा. आग आज ना उद्या काही क्षणानंतर विझणार आहे, थांबणार आहे. म्हणून मित्र हो, थांबा, पहा आणि पुढे जा. डोक्यात साखर, तोंडात बर्फ, अशी राजांची प्रत्येक कृती होती. म्हणून राजांचं चरित्र वाचताना एका इंग्रजी वाक्याची आठवण होते. इफ यू मेक अ प्लान, यू मेक अ प्लान फॉर सक्सेस, अँड इफ यू नॉट मेक अ प्लान, यू मेक अ प्लान फॉर फेल. राजांनी स्वराज्याचा आराखडा स्वतःच्या डोक्यात आणि स्वतःच्या राजमुद्रेमध्ये तयार केला होता. 14व्या आणि 15व्या वर्षी आजही आधुनिक आणि उत्तर आधुनिकवादाच्या युगात आमच्या मुलांना आणि पालकांना, मला देखील स्वतःला, ध्येय कसं असावं याचा विचारही आमच्या मनात येत नाही. त्यावेळी शहाजी राजांनी स्वतःच्या मुलाला स्वराज्य संकल्पक म्हणून हा आराखडा पुढे मांडला. म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास म्हणजे एका नूतन सृष्टीचा अभ्यास, आणि राजांनी उभं केलेलं स्वराज्य म्हणजे आधुनिक राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठतेचं मूल्य ज्यात दिसतं. हे वाक्य मी पुन्हा उच्चारू इच्छितो. शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे आधुनिक राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठतेचं मूल्य ज्यात समाविष्ट झालं, त्याचं नाव स्वराज्य. आणि शिवाजी म्हणजे काय? तर शिवाजी राजे म्हणजे प्रत्येकामध्ये आत्मविश्वास जागवण्याचा विचार, चारित्र्यवान युगप्रवर्तकाचा अभ्यास. शिवाजी महाराज म्हणजे केवळ लढाया नव्हे, या खानाला मारलं आणि त्या खानाला लोळवलं. मित्र हो, हा त्या वेळच्या लढाऊ राजनीतीचा भाग आहे. तो देखील आपल्याला सोडून चालणार नाही, हे देखील खरं आहे. पण शिवाजी महाराज म्हणजे केवळ लढाया नव्हे, तर शिवाजी महाराज म्हणजे एका नव्या सुशासनाची सुरुवात आहे. आणि शिवाजी महाराज म्हणजे काय? तर मुत्सद्देगिरी, ज्यांच्या प्रत्येक पावलोपावली आणि प्रत्येक पदोपदी कृती दिसून येते, त्याला म्हणतात स्वराज्य आणि राजांची मुत्सद्देगिरी. राजांच्या गुणांचं संकीर्तन करताना आम्ही हेही लक्षात घेऊया की राजांचे कोणते गुण आपल्यामध्ये यायला हवेत. केवळ शिवव्याख्या ते येतात, बोलतात, कर्ण कर्कशपणे जातात,
म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शब्दात सांगायचं तर, वक्ता सभागृहामध्ये बोलायला लागला किंवा सभेत बोलायला लागला की वरच्या टेबल लॅम्पचा प्रकाश डायसवर पडतो, डायसचा प्रकाश वक्त्यानं आणलेल्या अशा कार्डवर पडतो आणि वक्ता बोलून जातो, पण वक्त्याच्या बोलण्याचा प्रकाश श्रोत्यांच्या डोक्यातच पडत नाही. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, जोपर्यंत राजांच्या या विचाराचा प्रकाश आणि राजे स्वतःच्या डोक्यात येत नाहीत, म्हणून कोणत्याही महापुरुषांची जयंती ही नाचून कधीच करू नये. महापुरुषांची जयंती नाचून करण्याऐवजी वाचून करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना आम्ही सर्वांनी लक्षात घ्यावा, ज्यावेळी अख्खा समाज झोपलेला होता तेव्हा एकटे बाबासाहेब रात्रंदिवस वाचत, 16-16, 18-18 तास या माणसानं अभ्यास केला, म्हणून आज त्यांचं नाव आहे. कित्येक वर्षाचं प्लॅनिंग केलं, म्हणून आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले. हाच राजांचा आदर्श होता. म्हणून राजांकडनं काय घ्यावं? मला असं वाटतं, या गुणांचं संकीर्तन आणि आकलन मी माझ्या अल्पशा अभ्यासाप्रमाणे केलं आहे. काय घ्यावं राजांकडनं आपण? तर राजांकडनं आपण घ्यावा मानसिक निर्भयता. कधीही कुणाला घाबरायचं नाही, आणि घाबरलो असेल तरी चेहऱ्यावरती भावमुद्रा अजिबात दिसता कामा नये, न घाबरता काम करणे. मग अफजल खानाचा वेडा असोत, नाही पन्हाळ्याचा वेडा असू देत, आग्र्याला दिलेली भेट असू देत, नाही तर आग्र्याच्या तुरुंगातून झालेली सुटका असू देत. शाहिस्ते खानाच्या प्रसंगातही लाल महालात भिंत फोडून त्या खिडकीतनं उतरणारा पहिले शिवाजी महाराज होते. प्रत्येक प्रसंग राजांनी कसा हाताळला, केवळ फक्त लढायांचं वर्णन, हा आला आणि तो मारला, त्याची बोटे तोडली, इतिहासाची सत्यता इतिहासात राहू द्या. पण जेव्हा एखाद्या चरित्राचं गुणसंकीर्तन करताना ते गुण आपल्यात कसे येतील याचा विचार जेव्हा आपण करू, तेव्हा आपण राजांनी हाताळलेल्या या प्रसंगाचं, संधीचं सोनं आपल्या अंगात कसं येईल याचा आपण विचार करायला हवा. राजांकडे असलेली मानसिक निर्भयता आणि भेदक बुद्धिमत्ता, कोणत्याही साधनांचा योग्य तो विचार आणि वापर कसा करायचा, तोफांचे आवाज दिल्यानंतर कशी इशारत किंवा कसे इशारे आपल्या सैन्याला मिळतील, त्यावेळेस कोणतीही गोष्ट आधुनिकतेची, आधुनिक ज्याला म्हणतो, ती अस्तित्वात नव्हती. तरी देखील राजांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सांकेतिक खुणांनी काही गोष्टी समाजामध्ये आपल्या सैनिकांमध्ये रूढ केल्या. उदाहरणार्थ, तोफांचे आवाज आले की विजयश्री कशी आहे, आणि नाही आले तर काय आहे, कोणत्या धुरानं काय होतं आणि कोणता संकेत निघतो, हे राजांचं चरित्र वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. राजांच्या अंगी असलेली चपळाई, कोणतीही गोष्ट अभ्यासताना किती चपकलपणे चपळाई करावी आणि काम करावं. आग्र्यावरनं झालेली सुटका असू देत, नाहीतर 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 दरम्यान महाराजांनी महाराष्ट्रातनं सुरतेत जाऊन केलेली स्वारी असू देत. का केली ही स्वारी? परकीय इतिहासकारांनी महाराजांचं चरित्र रेखाटताना त्याला सॅक ऑफ सुरत वगैरे वगैरे वेगवेगळ्या गोष्टींची नावं दिली. त्यांना देऊ देत, काही तो त्यांचा व्ह्यू आहे. पण आतापर्यंत महाराष्ट्रामधनं सगळं ओरबाडून नेलेलं ही संपत्ती परत आणण्यासाठी काय त्यांच्याकडे हात बांधून जायचं का? मला असं वाटतं नाही. ठोसा दिल्याशिवाय समोरचा माणूसही नीट ताळ्यावर येत नाही, ही उक्ती राजांची होती. म्हणून राजांनी चपळाईनं आग्र्यावरनंही स्वतःची सुटका करून घेतली आणि सुरतेच्या इनायत खानाकडनं लाखो रुपये घेऊन पण आले. शाहिस्ते खानाच्या प्रसंगाची चपळाई दाखवली आणि शाहिस्ते खानाला कात्रजचा घाटच दाखवला, आणि मोगलांचे सैनिक कात्रजच्या घाटात आणि राजे मात्र कोंढाणा म्हणजे सिंहगडावर निघून गेले. ही चपळाई आपल्या अंगी येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, आज राजे नाहीत, आज शाहिस्ते खान नाही, औरंगजेब नाही आणि मोगलही नाहीत. मग पण त्या लोकांचे सद्विचार आणि सद्गुण जे माझ्या जीवनाला आवश्यक आहेत, ते सगळे गुण मी घेणं गरजेचं आहे. म्हणून राजांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. राजांचा अदम्य उत्साह कोणत्याही गोष्टीच्या प्रती असलेला आपल्या अंगात असायला हवा. कसा उत्साह होता?
इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स नावाचे इंग्रजी वर्तमानपत्र त्या काळात लिहिलेली जर आपण बारकाईने वाचली तर आपल्या लक्षात येईल. हे इंग्रज अधिकारी लिहितात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी राजे पावसाळ्यात देखील गवत वाळवत. हो, आपण खरोखर शिवकालीन पत्रसार संग्रहाचे 3-4 खंड, इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्सचे सर्व खंड उघडून पहा, आपल्या लक्षात येईल. शिवाजी पावसाळ्यातही गवत वाळवतात म्हणजे अविश्रांत उद्योग. आपल्या हेही लक्षात यायला हवं. प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे, किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. प्रत्येक विद्यार्थ्यानं शिवाजी शिवाजी आणि शिवाजी हा मंत्र लक्षात घ्यायला पाहावा. आणि तो जर लक्षात घेतला तर आपल्याला कोणतीही गोष्ट अवघड नाही, हे स्पष्ट प्रतिपादन स्वतःच्या मनात करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये गुप्तपणा राखणं. सुरतेच्या स्वारीवर जाते वेळी सुरतेपासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत घनदेवी नावाच्या ठिकाणी राजे उतरले तरी सुरतेच्या मोगल सुभेदाराला त्याची वार्ता काय पत्ताही लागला नव्हता. हा कोण माणूस आपल्या समोर येऊन उभा टाकलाय. जेव्हा राजांचे दूत सुरतेत गेले तेव्हा तो खडबडून जागा झाला. याला म्हणतात गुप्तपणा. ज्या मार्गाने राजे आग्र्यावरनं परत आले त्या मार्गाविषयी कित्येक दिवस लोकांना माहिती नव्हती. मित्र हो, मी भाग्यवान आहे खरोखर. सांगू नये पण सांगावंसं वाटतं मला. ज्या मार्गाने राजे आग्र्यावरनं ज्या जंगलातनं महाराष्ट्रात परत आले त्यातला बऱ्याचशा मार्गावरनं मी प्रवास केला आहे. हे माझं अहोभाग्य आहे असं मला वाटतं. सुरतेच्या स्वारीवर गेले असता त्या एका फ्रेंच डॉक्टरला पत्ताही नव्हता की आपल्या आश्रमाची म्हणजे अनाथ आश्रमाची माहिती स्वराज्यापर्यंत राजांनी केव्हाच राजांच्या गुप्तहेरांनी मिळवली. सुरतेचा सुभेदार काय खातो आणि काय पितो याच्या संपूर्ण वार्ता राजांपर्यंत अगोदरच पोहोचलेल्या होत्या. याला म्हणतात गुप्तपणा. त्याचबरोबर कनवाळूपणा. रयतेच्या भाजीच्या देठालाही कुणी हात लावता कामा नाही. ज्या ठिकाणी स्वराज्याच्या सैनिकांची छावणी पडेल मावळ्यांची, त्या गावातून सर्वांनी आपल्या जीवनाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी. रयतेच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नये असं आतापर्यंत असा विचार कोणत्या राजानं मध्ययुगात प्रस्थापित केला नव्हता. मोगलांच्या असू देत नाही तर आदिलशाह बहामनींच्या असू देत किंवा अल्लाउद्दीन खिलजीच्या असू देत, आतापर्यंत कोणत्याही इस्लामी आणि मोगल आक्रमकांनी ज्या गावात त्यांची स्वारी गेली ते गाव अतिशय उद्ध्वस्त करून टाकलेलं आपल्या इतिहासाच्या अनेक पुराव्यांवरनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून राजांनी पहिला हा दंड घालवून दिला. कोणाचंही शेत आपल्याकडून उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या. म्हणून तर तो 7 वर्षाचा चिमुरडा राजांनाच स्वतःला म्हणतो, त्याला काय माहित समोर राजा आहेत, तो राजांनाच म्हणतो खबरदार जर टाच मारून याल पुढे, खबरदार जर टाच मारून याल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. वास्तविक साध्या घोडेस्वाराच्या वेशात शिवाजी राजेच आहेत हे त्या चिमुरड्याला माहित नव्हतं. तरी देखील राजांनी स्वराज्याच्या संरक्षणाचा जो विचार समोर मांडला, जनमानसात रुजविला, त्या विचारांनी परिपक्व झालेला तो 7-8 वर्षाचा चिमुरडा होता. याला म्हणतात माणसं घडवणं. एकेकाळी विरोधक असलेले, हो मी वाक्य बरोबर वापरलं, एकेकाळी विरोधक असलेले मुरारबाजी जावळीच्या स्वारीत विरोधी होते. जयदेव बांधलांकडे बाजीप्रभू देशपांडे या दोघांनाही बोलल्यानंतर बाजी तुझ्या तलवारीची धार स्वराज्याला दे. दोघही राजांकडे आले, राजांसाठी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं. राजे आग्र्याला असताना हिरोजी इंदोलकरांनी स्वतःच्या खिशातला पैसा टाकून रायगडावरचं बांधकाम थांबू दिलं नाही. का? आज ना उद्या हे सर्व काही या रयतेचा पोशिंदा आम्हास परत करणार आहे. हा विश्वास त्या प्रत्येक माणसाच्या मनात राजांनी बिंबवला होता. म्हणून मित्र हो, राजांना आज जी तळमळ वाटते ना राजांच्या गुणाची, ती याच गोष्टींमुळे आणि याच गुणांमुळे वाटते. कान्होजी जयदेव जेव्हा आजारी होते तेव्हा
कान्होजी जेधेंच्या आजारपणात राजे स्वतः त्यांना औषधं घेऊन त्यांच्या घरी जायचे. एका स्वराज्याचा संस्थापक असलेला हा राजा आपल्या वडिलांच्या सवंगड्याला आजारपणातही भेटायला जातो आणि स्वतः विचारपूस करतो आणि हे औषध घ्या, ते औषध घ्या आणि औषध तयार करून घेऊन. काय म्हणतात याला? याला म्हणतात सामान्यातल्या सामान्य माणसाची जपवणूक करणे. आणि आमच्याकडे 5 वर्ष संपली की आम्हाला कुणाला भेटायला वेळ नसतो आणि आम्ही त्यांना भेटायला जात नाही. याविषयी भाष्य न केलेला योग्य, आपला तो विषय नाही. 14व्या वर्षी आणि 15व्या वर्षी राजांची जी मुद्रा होती, काय त्या मुद्रेचा अर्थ जरा तुलना करून पहा बरं. प्रतिपदेच्या चंद्राची कोर सदैव वाढत जाते आणि पौर्णिमेचा चंद्र हा फक्त कमी होत जातो. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे स्वराज्य फक्त वाढत जाणार आहे, कमी होणार नाही. म्हणून स्वराज्याच्या राजमुद्रेची तुलना प्रतिपदेच्या चंद्राशी केली. अद्भुत वाटणाऱ्या गोष्टी अशा सहजपणे केल्या. नाविक दल उभं केलं. मध्ययुगातही नाविक दलाचा अर्थ आणि परकीय सत्तांचा धोका ओळखून राजांनी स्वतःचं प्रत्येक पाऊल पुढे टाकलं. राजांच्या समकालीन असलेल्या कोणत्याही सत्तेला इंग्रज या शत्रूचा म्हणजे परकीयांचा हेतू काय हे ओळखता आलं नाही. म्हणून मित्र हो, एक प्रसंग सांगू इच्छितो. राजे इंग्रजांच्या प्रती किती अभ्यासपूर्ण माहिती घेत होते बघा. तिकडे युरोपात काय चाललंय, युरोपमध्ये कशी आधुनिकता आहे, याविषयीची माहिती राजांनी विचारण्याचा आणि मिळवण्याचा प्रयत्न केला. एकदा शाहिस्ते खान औरंगजेबाला म्हणतो, औरंगजेब साहेब, ह्या इंग्रज लोकांपासनं आणि यांनी वखारी टाकल्या यांच्यापासनं आपण जपून राहा. जे दूरदर्शीपणाचं धोरण शिवाजी राजांनी इंग्रजांच्या बाबतीत स्वीकारलं, तेच आपण स्वीकारायला हवं. उलट टपाली औरंगजेब सांगतो, म्हशीच्या शिंगावर जर माशा बसल्या तर म्हशीने एक शिंग हलवलं की काय होतं, त्या उडून जातात. असं इंग्रजी सत्तेचं आपण सहज उडवून लावू, पण ते शक्य झालं नाही. राजांनी इंग्रजांना ना जवळ येऊ दिलं ना लांब जाऊ दिलं. त्यांच्याच विरुद्ध पोर्तुगीजांच्या मदतीनं उत्तम अशा नाविक दलाची उभारणी राजांनी केली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे दैनंदिन जीवनात आपणही स्वीकारणं गरजेचं आहे. राजांचा एक वेगळा पैलू सांगू इच्छितो. 2 महिन्यापूर्वी आम्ही स्वतः लिहिलेलं शिवकालीन जलनीती नावाचं एक छोटं पुस्तक प्रकाशित झालं. आज मराठवाड्यामध्ये 200 फूट बोरवेल घेतला तरी पाणी लागेलच याची शाश्वती नाही. पण राजांनी उभारलेल्या किल्ल्यांवरती 3-3 हजार फूट उंचीच्या किल्ल्यांवरती प्रचंड मोठे जलस्रोत कसे तयार केले आणि ते जलस्रोत टिकवले कसे. किल्ल्यावरनं तोफांचे आवाज किंवा जेव्हा तोफा धडाडायच्या तेव्हा तोफांचे आवाज झाल्यावर भूगर्भातील जलसाठे किंवा जलस्रोत आपले मार्ग बदलतात, याचा अभ्यास राजांनी केला होता. त्यासाठी वराह मिहिरांचा आणि प्राचीन युद्धशास्त्राचा, प्राचीन जलस्थापत्याचा अभ्यास राजांचा होता. मग राजे जर मध्ययुगातही जलस्थापत्याचा एवढा मोठा अभ्यास करत असतील तर आज आपण तो करायला नको का? 2 गोष्टींची आवड किंवा 2 गोष्टींची निकड गरज मला प्रतिपादन करावी वाटते. ती म्हणजे आपण इतिहास समजून घेण्यासाठी इतिहास साक्षर होणं गरजेचं आहे. हो, इतिहासाची साक्षरता वाढली पाहिजे. केवळ जय भवानी आणि जय शिवाजी एवढा उद्घोष करून चालणार नाही. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी तो केलाही पाहिजे. परंतु तो करण्यासाठीची राजांच्या चरित्राच्या अभ्यासाची एक परंपरा, एक परिपक्वता माझ्या मनात, माझ्या स्वभावात, माझ्या अंगात यायला हवी. हा देखील विचार या हृदयामध्ये कोरला गेला पाहिजे. ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आणि शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला नकोत.
ते माझ्या स्वतःच्या अंतःकरणात जन्माला आले पाहिजेत, असं जेव्हा प्रत्येकाला वाटेल आणि तो जटेल. राजांचं चरित्र वाचल्यावर झोपलेला देखील उभा राहतो, उठतो, उठलेला चालू लागतो, आणि जो चालतो तो स्वतःच्या ध्येयाला गाठतो. असं राजांच्या चरित्राचं गुणसंकीर्तन आपल्याला करता आलं पाहिजे. जलनीतीविषयी राजे लिहितात, जर किल्ल्यावर किती नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध असतील तरी कृत्रिम जलसाठे निर्माण करावेत. पाण्यामध्ये अजिबात सूर्यप्रकाश जाऊ देऊ नये, म्हणजे पिण्यासाठी पुष्कळ पाणी उपलब्ध होईल. किल्ल्यावरील सामान्य जनतेला जलस्रोत प्रचंड प्रमाणात उपलब्ध करून देणारा हा राजा कधीही पाण्याचा पुरवठा कमी करण्यात कमी पडला नाही. त्याने प्रत्येकाला हवी असलेली गोष्ट कोणाला कमी पडू दिली नाही, प्रत्येकापर्यंत ती पोहोचविली. आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज हे राजांनी समजावून सांगितलं. ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. बाजी प्रभू झालेल्या जखमा पाहिल्यावर राजांनी विचारलं, बाजी, याच्यावर उपाय काय? घरी साठवलेलं जुनं गावठी साजूक तूप जखमांवरती लावा, 2 ते 4 दिवसात सगळी जखम भरून येते. आम्हा किती जणांना याविषयी माहिती आहे? राजे वैद्यक शास्त्राचे अभ्यासक होते, राजे शेतीचे अभ्यासक होते. केवळ राजे म्हणजे केवळ म्हणून काही वेळापूर्वी मी शब्द वापरला, शिवाजी राजांचा अभ्यास म्हणजे केवळ लढायांचा अभ्यास नव्हे. आणि तसाही विचार केला तर केवळ राजांच्या आयुष्यात फक्त लढाई आहेत का? 50 वर्षाच्या आयुष्याचा विचार करता फक्त लढायांची वर्ष ही 7 वर्ष येतात फक्त. बाकी स्वराज्य आणि सुराज्य या 2 गोष्टींसाठी वाहिलेलं हा जाणत्या राजाचं आयुष्य उत्तम प्रशासक म्हणून आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. राजांना असलेलं आयुर्वेदाचं ज्ञान, किल्ल्यावर राजांना धन कसं सापडलं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात केलेली मांडणी, जिजाऊंनी राजांना जी समजावून सांगितली की अमुक एका विशिष्ट दिवशी धन तिथे साठवावं आणि कुणाला तरी बळी द्यावा तिथे, म्हणजे तिथे भूतखेत ही अंधश्रद्धा उपयुक्त आणली. वास्तविक तिथं समर्थन राजांनी कधी आयुष्यात केलं नाही. उलट अशा ठिकाणी असलेले सगळे बुरुज विश्वासू सहकाऱ्यांच्या सह खंती लावले आणि तिथे असलेलं सगळं दान स्वराज्य कार्यार्थ वापरलं. त्याचबरोबर आजही सगळे किल्ले पाहायला गेल्यावर आपण किल्ल्यावर गेल्यावर वेगवेगळ्या उद्घोषणा करतो, पण मित्र हो, राजांचं दुर्ग विज्ञान समजून घेतलं पाहिजे. किल्ल्यावर जायचं आणि नको ते खायचं, नको ते करायचं, म्हणजे राजांना आपण काय श्रद्धांजली वाहतो का? राजांच्या किल्ल्यावर नाव लिहिण्याचा तुम्हाला आणि मला कोणालाही हक्कच काय, अधिकार सुद्धा नाही. करायचं असेल तर दुर्ग संवर्धन आणि दुर्ग विज्ञान समजून घेतलं पाहिजे. किल्ल्यावर गेल्यावर पहा एकदा राजांनी किल्ल्यांच्या तटात कमोड पासून शौचालय कशी बांधली. आमच्या जुन्नर मधला शिवनेरी असोत, नाही तर चावण किल्ला असोत, किंवा आमचे विनायक खोत नावाचे मित्र आहेत, माध्यमिक शिक्षक, माणूस इंग्रजीचा, पण राजांच्या दुर्ग विधानाला आणि दुर्ग संवर्धनाला वाहून घेतलेला हा माणूस. चावण किल्ल्यावर शहाजी राजांच्या काळात बांधलेले कमोड आम्ही शोधून काढले. रायगडावर गेल्यावर रायगडावर अनेक परकीय लोकांचा राबता येणं होतं, या सर्वांसाठी कमोडची व्यवस्था करू. खापरी भाजलेले पाईप वापरले, त्याचबरोबर तांब्याचे पाईपही वापरलेत. मग तांब्याचा वापर आणि धातूचा वापर पाईप म्हणून कसा केला जात होता याविषयी देखील आम्हाला दुर्गशास्त्राचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा लागेल. राजांच्या काळात शौचालयामुळे कधी रोगराई पसरली नाही, आणि ती पसरवू नये म्हणून राजांनी उपाययोजना केलेली दिसते. आणि आज इंडियन रेल्वेचं काय? कुणीतरी हा प्रश्न उपस्थित केल्यापर्यंत इको टॉयलेट्स आले नव्हते, आता ते आलेत, ही स्वागताची बाब आहे. माणसं जोडणं ही कला कशी असते मित्र हो? ही कला असते मिर्झा राजे जयसिंगाच्या स्वारीत राजांना भेटावयास आलेला 20 वर्षाच्या आतला तरुण म्हणजे छत्रसाल. या छत्रसालाला
एक संदेश दिला. शस्त्र आणि अस्त्राची आणि भौगोलिक परिस्थितीची मर्यादा पाहता मी आपणास थेट मदत करू शकेल असे नाही, पण वैचारिक दृष्ट्या तुम्हाला उभं करण्याचं काम माझा शब्द न शब्द करेल. राजांचा आणि छत्रसालाचा हा झालेला वैचारिक संवाद. पुढे पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळातही छत्रसालाला हा विश्वास होता की या राजांचा नातू मला मदत करेल. म्हणून छत्रसालानं जेव्हा त्याच्या राज्यावर मुघलांचं आक्रमण झालं तेव्हा त्याने मोहम्मद शाह बंगशाच्या विरुद्ध शाहू महाराजांकडे मदत मागितली. जो गती गस्त गजेंद्र की सोगत भैये आज, देखो बाजी बूंदे लन की जात है, राखो बाजी लाज. या छत्रसालाला उभं करण्याचं काम राजांनी केलं. राजे कोणत्याही दृष्टिकोनातून कधीही संशयानं कोणाकडे पाहत नव्हते, तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने, पॉझिटिव्ह भावाने पाहत होते. त्यावेळच्या सगळ्या ख्रिश्चन मिशनरींनी राजांविषयी जे लिहून ठेवलं, त्या इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मधलं एक वाक्य मराठी अनुवाद करून आपणासमोर मांडतो. ख्रिश्चन मिशनरी लिहितात, सर्व भारतीय एकत्र अनुशासन जर आले, सर्व भारतीयांनी अनुशासन पाळून एकत्र आले, तर ते संपूर्ण जगास भारी पडू शकतात. इंग्रज आणि शिवाजी यांच्यामधलं साम्य, म्हणजे इंग्रज आणि शिवाजी यांच्यामधली कंपॅरेटिव्ह तुलना हेच लोक लिहितात. मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस म्हणतो शिवाजी वॉज मराठा किंग, आणि इंग्रज म्हणतात ही वॉज द किंग ऑफ हिंदुस्तान. शिवाजी इज द मास्टर ऑफ कंट्री, द वर्ड युज्ड बाय इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स. शिवाजी इज द मास्टर ऑफ कंट्री. किती मोठी विचारांची तफावत आपल्याला जाणवते मित्र हो, हे देखील आपण लक्षात घ्या. म्हणून राजांकडे कसं पाहायचं, राजांना केवळ पुतळ्यात आणि चित्रात नव्हे, आपल्या रक्तात बसवा. राजे म्हणजे चांगले जीवन जगण्याची गुरुकिल्ली असं ठेवा. स्वराज्य म्हणजे अंतिमता असलेलं सुराज्य. आणि राजांनी उभा केलेला जसा जलव्यवस्थापनाचा विचार, तसाच आर्थिक विचार काय होता हे देखील आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. 36 गावांमधनं उभं राहिलेलं स्वराज्य कर्नाटकच्या सीमा ओलांडून जिंजीपर्यंत गेलं. जिजाऊ जेव्हा निधन पावल्या तेव्हा त्या पाचाड गावी राहत होत्या. राज्याभिषेक पाहिल्यानंतर भरल्या अंतकरणानं या माऊलीनं विश्वाचा निरोप घेतला आणि पाचाड गावी या जिजाऊंच्या खजिन्यामध्ये मी अंक उच्चारतो, म्हणजे ती रकमेचा अंक उच्चारतो. कदाचित आपल्याला वेगळं वाटेल, पण हे खरं आहे बरं का. इतिहासाचा शिक्षक असल्यामुळे कबीरांच्या वाक्याला उद्धृत करून सांगतो संदर्भासह. ऐसी बोली बोल की कोई न बोले झूठ, ऐसी बोली बोल की कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ के कोई न बोले उठ. जे खरं आहे तेच सांगतो. जिजाऊंच्या निधनानंतर स्वतःच्या मुलाच्या स्वराज्यासाठी आणि खर्चासाठी जिजाऊंनी स्वतःच्या खाजगी उत्पन्नामध्ये 25 लाख रुपये राजांसाठी मागे ठेवून दिल्या होत्या. त्याचबरोबर 1680 साली राजांचं निधन झाल्यानंतर काही महिन्यांनी जेव्हा रायगडावरच्या खजिन्याची मोजदाद केली, बघा बर का, रायगडाच्या खजिन्याची मोजदाद केली, सगळं मोजलं, तेव्हा काय मागे ठेवलेलं होतं राजांनी हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मी हा शिल्लक आर्थिक वारसा चुकू नये म्हणून फार बारकाईनं लिहून आणलाय. राजे स्वतःच्या निधनानंतर स्वतःच्या स्वराज्याला आणि वारसाला ठेवतात 9 कोटी रुपये चांदीचे चलन. पुन्हा ऐका, 9 कोटी रुपये चांदीचे चलन, 51,000 तोळे सोनं. यातला शब्दही खोटा नाही. आपण मिलिंद पराडकरांचं पुस्तक वाचा, आपल्या लक्षात येईल. 200 माणिक मोती तोळे, 1000 तोळे मोती, 500 तोळ्याचे हिरे म्हणजे डायमंड. आता एवढं जर असेल तर केवळ युद्ध करणारे राजे आम्हाला आठवावेत का? नको. राजे युद्ध म्हणून आठवलेच पाहिजेत, पण त्याचबरोबर
अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा असलेली व्यक्ती म्हणून आम्ही राजांकडे पाहायला पाहिजे. राजांनी माणसाला कधीही किंमत दिली नाही. हो, काय वाक्य ऐकलं आपण मित्र हो? केवळ किंमत नाही, राजांनी माणसाला मूल्य दिलं. मूल्य आणि किंमत यात फरक आहे. बाजारात पिशवीत मिळणाऱ्या दुधाला किंमत असते आणि आईच्या दुधाला मूल्य असतं. म्हणून दिस इज डिफरंट बिटवीन प्राइस अँड व्हॅल्यू. राजांच्या चरित्राचं मूल्य आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून सांगतो, राजे अशा वेगळ्या गुणसंकीर्तनानं आम्हाला आठवायला हवेत. आणि आणखी एक गोष्ट, आज पेन्शन अंशतः पूर्णतः वगैरे वगैरे हे सगळं येतं. मित्र हो, एखाद्या माणसाला नोकरीनंतर निवृत्ती वेतन द्यावं हा विचार भारताच्या इतिहासात कुणाच्या डोक्यात आला? मध्ययुगातही कधी कोणी हा साकारला होता का? हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून राजांच्या चरित्राचं गुणसंकीर्तन करताना हा मुद्दा आपणा समोर मांडणं मला आवश्यक वाटतं. फॅमिली पेन्शन देणारा जगातील हा पहिला राजा आहे. म्हणून राजे आज आवश्यक आहेत विचारांनी तरी. जखमी सैनिकांसाठी, एखादा सैनिक जर लढाईत जखमी झाला तर, निधन पावला तर, लढाईनंतर 4-5 दिवसातच एक स्वतंत्र दरबार भरवला जाईल. त्या दरबाराचं नाव होतं जखमनामा दरबार. योग्य भरपाई प्रत्येकाला दिली जाईल. जर मृत्यू पावला, एखादा सैनिक निधन पावला तर त्याचा अखेरचा पगार गृहीत धरून त्याच्या पत्नीस हयातभर निम्मा पगार देण्याचा अध्यादेश राजांचा आहे. पण आम्ही इतके कपाळ करंटे आहोत, मुद्दाम शब्द वापरला मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो. राजांच्या प्रती झेंडा घेऊन जेव्हा फिरणारे आणि गाडीला मागे झेंडा लावून जोरजोरात गाडी उडवणारे पाहिल्यावर वाटतं, अशी शिवजयंती साजरी करणारे जर स्वतः राजांनी वरून पाहिले तर राजे काय करतील? ढसढसा रडतील. एकदा एका गावी व्याख्यानाला जाताना सहज झेंडा घेऊन जाणाऱ्याला मदत करावी म्हणून मी गाडी थांबलो. त्याला विचारलं, बाळ कुठला? त्यानं गाव सांगितलं. आता मी ते मुद्दाम जाहीर सांगत नाही, पण त्याच्या तोंडातनं येणारा सगळा वास अपेय पानाचा पाहिल्यावर खाट दिशी एक मुस्काड्यात द्यावी वाटली, पण वेळीच आवर्त घेतला. कारण तो हक्क माझ्याकडे नव्हता. आम्ही अशा प्रकारे राजांना श्रद्धांजली आणि अशा प्रकारे राजांची जयंती साजरी करणार असो तर मला असं वाटतं, राजांच्या थोर आणि ज्येष्ठ आणि परिपक्व वारसा पुढे चालवण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत असं निश्चित वाटून जातं कुठेतरी. राजांचं एक वाक्य होतं, असेन मी नसेन मी असेन किंवा नसेन, स्वराज्य हे असंच टिकलं पाहिजे. त्याचबरोबर या स्वराज्याला प्रत्येक माणसानं स्वतःच म्हटलं पाहिजे, इतक्या अंतरंगात आणि हृदयात या राज्याचा विचार केला पाहिजे. 24 तासात कोणताही प्रश्न मार्गी लावणारी ही व्यक्ती. 1680 साली राजांच्या निधनानंतर रायगडावरचा दप्तरखाना जाळला गेला. म्हणून मराठ्यांच्या इतिहासाची, विशेषतः राजांच्या इतिहासाची अनेक दैनंदिन कागदपत्र ध्वस्त झाली, जाळली गेली, राख रांगोळी झाली. म्हणून राजांचं चरित्र वाचताना आपल्याला अनेक मराठी साधनांच्या बरोबरच इंग्रजी, हिंदी, फारसी, कानडी, उर्दू, पोर्तुगीज साधनांवर अवलंबून राहावं लागतं. कोणत्याही लेखकानं लिहिलेलं पुस्तक पहिल्यांदा नाकारू नका. ते वाचा, त्याचं अंतरंग आणि बहिरंग, इंटरनल आणि एक्सटर्नल क्रिटिसिझम करा, मगच ते स्वीकारा. जे पटलं ते घ्या. केवळ याचं पुस्तक चांगलं नाही म्हणून न वाचता त्या पुस्तकाची शहनिशा किंवा त्याचं परीक्षण करू नका. राजांच्या विषयी जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. जे चांगलं आहे ते आपण सांगितलंच पाहिजे. आणखी एक मुद्दा आपणासमोर मांडू इच्छितो. काही वेळापूर्वी आम्ही असा शब्द उच्चारला की राजांनी अर्थव्यवस्थेला मानवी चेहरा दिला, अर्थव्यवस्थापनाला मानवी चेहरा दिला. राजे जसे लढाऊ होते, शूर होते, वीर होते, सद्गुण संपन्न होते, तसेच राजे आंतरराष्ट्रीय राजकारणातले उत्तम व्यापारी होते. आता प्रश्न पडेल, राजांचा व्यापार कुठे होता आणि कोणाबरोबर होता?
मला आत्ता फेसबुक लाईव्ह वरनं पाहणाऱ्या सर्वांनी जर वाचलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण ही मांडणी करताना हा मुद्दा मला सांगावासा आवश्यक वाटतो, मला सांगणं गरजेचं आहे. म्हणून मित्र हो, ते आपल्या समोर मी विशद करतो. राजांची व्यापारी पार्टनरशिप ही आजच्या मस्कटच्या नवाबाबरोबर होती. आणि या नवाबाला समक्ष किंवा प्रत्यक्ष न पाहता ही पत्रव्यवहारानं राजांनी त्यांच्याबरोबर व्यापारी पार्टनरशिप केलेली होती. पोर्तुगीजांनी बारदेशातनं म्हणजे गोव्यातनं महाराष्ट्रात पाठवलेलं मीठ, या मिठाची महाराष्ट्रात तुलना विक्री कमी पैशानं होऊ नये म्हणून राजांनी त्यावर योग्य तो कर बसवून स्थानिक उद्योगांना प्राधान्य देण्याचं जकातीचं धोरण स्वीकारलेलं होतं. जेव्हा संरक्षक जकातीचं धोरण युरोपच्या इतिहासात कुणाला माहिती नव्हतं, तेव्हा राजांनी त्याचा अवलंब केलेला होता. शिवाजी महाराजांच्या लढायाचा कालावधी फक्त 5.7 वर्षांचा होता. हे सांगितलं काही वेळापूर्वी, पण त्याच्या पुढे सांगतो. आणखी एक गोष्ट म्हणजे राजाने 28 ऐकून आयुष्यापैकी 28 वर्षाचं प्रशासन आणि सुशासन केलेलं आहे. अनेक लोकांनी राजांच्या कार्याचा आदर्श म्हणून स्वीकारला. राजांनी ज्या जगातल्या सर्वोत्तम लढायांचा अभ्यास झाला त्यापैकी राजांची लढाई म्हणजे अफजल खानासोबत झालेला प्रसंग हा जगातल्या अनेक सर्वोत्तम लढायांपैकी उच्च कोटीचा आहे. आज लोकशाहीमध्ये सेना प्रमुखांपेक्षा प्रधानांना महत्व, अध्यक्षांना महत्व. आजही IPS पेक्षा IAS हा श्रेष्ठ असतो. आजही संसदेच्या परवानगीशिवाय सेना प्रमुख कोणत्याही देशाशी युद्ध पुकारू शकत नाहीत. राजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना पाहिल्यावर हे खरं वाटत नाही का? हा विचार, हा आदर्श आम्ही असा स्वीकारलाय. राजे उद्योजक होते, राजे पैसे मिळवत, राजे उद्योजक होते, पैसा मिळवत, पैशाचा विनियोग करत आणि पैसा टिकवत. दात कोरून कधी पोट भरत नव्हते. राजांनी कधी दात करून पोट भरलं नाही, तर अक्कल हुशारीनं पोट भरलं. हेच नियोजन पुढे अनेक मोगल सत्ताधीशांना कळलं नाही. हेच नियोजन अनेक लोकांना कळलं नाही म्हणून ते फसले. 28 वर्षामध्ये राजांनी स्वराज्याचं सुशासन करून आजही आपल्या समोर राजांचे हे आदर्श चालविले. मग राजांचा हा आदर्श आणि हा वारसा आपण कसा स्वीकारावा? एका वाक्यात सांगतो, जे आज आपल्या डोळ्यांना दिसत नाही, जे आज आपल्या डोळ्यांना दिसत नाही, राजे त्याचा अभ्यास करत होते. काय? जे आज आपल्या डोळ्यांना दिसत नाही, राजे त्याचा अभ्यास करत होते. म्हणून 36 गावांमधनं उभं राहिलेलं स्वराज्य हे स्वराज्य विस्तार करून पुढे स्वराज्य आणि सुराज्य झालं. इंग्रज एकदा काय विरोधी वागले पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये, म्हणून राजांनी त्यांची राजापूरची वखार अख्खी खोदून काढली आणि पुन्हा त्यांना कधीच नुकसान भरपाई दिली नाही. 3,000 रुपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी इंग्रज अधिकारी अनेकदा आले, पण राजांनी त्यांच्या हातावर तुरीच दिल्या आणि एकही पै दिली नाही. शेवटी 3,000 वसुलीसाठी 7,000 होऊन खर्च झाला आणि इंग्रजांनी वसुलीचा नाद सोडून दिला. कोणत्या माणसाला कधी काय करावं आणि वाटाण्याच्या अक्षदा कशा आणि केव्हा कोणाला दाखवाव्यात हा देखील आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हा मुद्दा आता एक वेगळा मुद्दा आपल्या समोर मांडतो. मी आता 1 तास होत आला, 8:15 मी थांबणार आहे, म्हणून भाषणाच्या मध्य आणि उत्तरार्धाकडे आता येतो. राजांकडे एक विजन होतं. विजन इंग्रजांविषयी काय कोणत्याही परकीय सत्तेविषयी पाहण्याची राजांकडे एक दृष्टी होती. आपली काय आहे? आपल्याला डोळे आहेत पण दृष्टी नाही. होते डोळे नव्हती दृष्टी. या सृष्टीकडे आणि या सृष्टीतल्या समकालीन सिद्धांतांकडे कसं पाहावं हे आपल्याला राजांचा इतिहास सांगू शकतो. राजे दिग्विजयासाठी म्हणजे कर्नाटक स्वारीवर गेले असतानाचा हा प्रसंग आहे. आपण जर सविस्तरपणानं हा प्रसंग डच कागदपत्रांच्या आधारानं पाहिला तर आपल्या लक्षात येईल. तो म्हणजे असा, काही डच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी स्थानिक लोकांना गुलाम म्हणून विकत घेतलं आणि गुलाम म्हणून विकत घेतल्यानंतर काय केलं?
त्यांना बांधून अन्य कामासाठी घेऊन जात होते. राजांनी हा प्रसंग पाहिला आणि थांबविला. ज्यांनी उद्धटपणे उत्तर दिली त्यांना हात पाय कान नाक तोडण्याच्या शिक्षा योग्य वेळी दिल्याही द्या. त्या देणं गरजेचं होतं, पण सर्रासपणे असं कुठे केलं नाही. मित्र हो, तत्क्षणी राजांनी आदेश काढला. कालपर्यंतच्या इस्लामी शाह्यांच्या वरवंट्याखाली असलेल्या या भूप्रदेशाचा समावेश आज दुपारपासून स्वराज्यात झाल्यामुळे स्वराज्यात माणसाला माणूस म्हणून वागवतात, गुलाम म्हणून तथैव विक्री करता येणार नाही. मानवी गुलामगिरीच्या इतिहासात पहिला गुलामगिरी बंदी विरुद्धचा लेखी अध्यादेश काढणारे शिवाजी राजे आहेत. आम्ही मात्र हे सर्व श्रेय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंकन साहेबांच्या गळ्यात आणि माथी मारलं. हे सांगताना लिंकन साहेबांच्या श्रेय मी कमी करत नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, लिंकन साहेबांनी यावरही प्रचंड मोठं काम केलं. त्यांनी तर स्वतःचं आयुष्य त्याला वाहून घेतलं. पण याची मूळ सुरुवात कोठून झाली? हे मूळ आणि कुळ हे शिवाजी महाराजांच्या विचार आणि कृती प्रवणतेमध्ये आहे, हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून शिवाजी राजांकडे स्वराज्याची आणि सुराज्याची दृष्टी होती. एक इंग्रजी लेखक, त्याचं नाव आहे फिलिप्स मॅसेन, असं लिहितो आर्मी इन इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये. द बुक नेम इज आर्मी इन इंडिया. तो लिहितो जगातील सर्वात महान सेनानींची त्याने लिस्ट केली. मी त्यातले 3 नावं सांगतो. नंबर 3 पासून सुरुवात करतो. नंबर 3 सम्राट अकबर, नंबर 2 रणजित सिंह आणि नंबर 1 वॉज छत्रपती शिवाजी महाराज. हे एका इंग्रज अधिकाऱ्याला कळतं, पण आम्हाला राजांच्या विचाराचा वारसा कसा जोपासावा हे कळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट सांगावीशी वाटते. हाच फिलिप मॅसेन पुढे लिहितो, जर शिवाजी महाराज आणखी 5 वर्ष जगले असते तर इंग्रजांना भारतावर राज्य करण्याची संधीच मिळाली नसती. कारण जे इंग्रजांना ओळखलं, शिवाजी राजांनी ते अन्य कोणत्याही समकालीन सत्तेने ओळखलं नाही. आम्ही राजांना विसरलो म्हणून पारतंत्र्यात गेलो. राजे जसं लढाऊ, संरक्षक, व्यापारी, सगळे होते, तसं राजांना अध्यात्माची प्रचंड आवड होती. हो, देवनिष्ठ आणि दैवनिष्ठा. मित्र हो, हे सगळं सांगताना हेही लक्षात घ्या, राजांनी आपला हात कधी कोणासमोर भविष्यासाठी उभा केला किंवा दाखवला नाही. कारण राजांना हे माहित असावं, हात दाखवून आपलं भविष्य पाहण्यापेक्षा ज्याला हात आहे त्याला भविष्य आहे. उगाच दुसऱ्याला दाखवून कशाला भविष्य पाहायचं? ज्याला हात नाहीत त्यालाही भविष्य असतं ना. मग आपला हात दुसऱ्याच्या हातात भविष्यासाठी कशाला द्यायचा? आपला हात जगन्नाथ हा कर्तृत्व संपन्न असायला हवा. राजांनी अध्यात्माची एक वेगळी गोष्ट केली. द्वैत आणि अद्वैतवादाची मंडन मिश्र आणि शंकराचार्यांची झालेली डिबेट प्राचीन भारतातली ही ओरल होती, तोपर्यंत कोणी लिहून ठेवली नव्हती. राजांनी याविषयी गागा भट्टांकडनं फी देऊन लिहून घेतला आणि शिवकार्योदय नावाचा ग्रंथ, या ग्रंथामध्ये याच्या नोंदी आल्यात. राजांनी माणसं कशी जपली, शिवानाभी प्रकरण असू देत, म्हणजे सिद्धीच्या वेड्यात स्वतः शिवाजी बनून गेलेला तो शूर सैनिक असू देत, साक्षात मृत्यू समोर दिसत असताना ही व्यक्ती पुढे जात गेली आणि शेवटी निधन पावली, मारला गेला. बहिर्जी नायकांनी आणलेली प्रत्येक गुप्त वार्ता ही जोखीम पत्करून आणलेली आहे. हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर आग्र्याला राजांच्या बाहेर जाण्यानंतर अंथरुणावर झोपून राहिले, त्यांना साक्षात पुढे मृत्यू दिसत होता. तरी येसाची कंक कुतुबशहावरच्या म्हणजे हैदराबाद कर्नाटक स्वारीवर गेल्यावर हत्तीचं शेपूट धरून हत्तीला टाच लावून उभा करणारा आणि त्याची सोंड एका क्षणात छाटणारा येसाची कंक आम्हाला आठवायला हवा. अशी माणसं कशी जोडली हो राजांनी. मित्र हो, जे राजांच्या किल्ल्यावर जाताना एक लक्षात घ्या, आपलं स्वतःचं नाव किल्ल्यावर आणि प्रेमी युगलाचं नाव कधीच टाकू नका. आणि कोणी टाकत असेल तर त्याला गांधीगिरी पद्धतीनं पहिल्यांदा समजवा. कोंढाणा हा शब्द उच्चारला की तानाजी मालुसरे आठवतात. तानाजी मालुसरे वाचायचे असतील तर तानाजीचं आणि शिवचरित्र वाचावं लागेल. कोणताही सिनेमा पाहून आम्हाला तानाजी कळणार नाही. रायगड म्हटलं की हिरोजी इंदोलकर,
सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. अरे काय, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. विशाळगड आणि पन्हाळा आठवला की बाजीप्रभू देशपांडे, पुरंदर आठवला की मुरारबाजीचं बलिदान आठवतं. आणि राजांनी किती पुरोगामी विचार स्वीकारला, परिवर्तनवादी विचारांचं कृतीप्रवण राजा, कृतीप्रवणता म्हणजे परिवर्तनवादी विचारांची कृती राजांच्या विचारातच नव्हती तर आचारातही होती. स्वतःच्या सेनापतीची मुलगी सून म्हणून स्वीकारली आणि त्या सुनेला सैन्याचं प्रशिक्षण दिलं. आजही आम्ही सुनेला 7च्या आत घरात आणि मुलीला 7च्या आत घरात म्हणतो. असा वारसा आम्ही सांगावं का? अजिबात नाही मित्र हो. स्त्रियांच्या प्रती असलेला उदार दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे. शाहिस्ते खानावर छापा टाकला त्यावेळी शाहिस्ते खानाची एक कोणीतरी स्त्री सापडत नव्हती, तेव्हा स्वतः खान लिहितो शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या कल्पात किंवा सैन्याच्या मध्ये जर असेल तर सुरक्षित आहे समजा. राजांच्या हाती कधी कुराणाची प्रत पडली तर तितक्यात सन्मानाने ती संबंधित व्यक्तीकडे पोहोचवण्याची जबाबदारी राजांच्या प्रत्येक सैनिकाची होती. सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्म स्वीकार, जे जे चांगलं ते स्वीकारावं आणि दुसऱ्याला सांगावं, या वृत्तीनं राजांनी काम केलं. हेच राजांचं चरित्र वाचायचं असेल तर आम्हाला काय वाचावं लागेल हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. लाला लजपतराय यांनी उर्दू भाषेत लिहिलेलं महाराजांचं चरित्र आम्ही त्याचा मराठी अनुवाद केला आहे. परमानंदांचं संस्कृत काव्य वाचणं गरजेचं आहे. श्रीधर वर्णेकरांनी 3867 श्लोक, पुन्हा सांगतो, श्रीधर वर्णेकरांनी 3867 श्लोकांचं शिवचरित्र संस्कृत मध्ये लिहिलं. कवी भूषणानं हिंदी आणि ब्रजमध्ये ब्रज भाषेत केलेली राजांविषयीची मांडणी वाचणं गरजेचं आहे. मराठी भाषेतील पहिले खंडकाव्य महादेव कुंटे यांनी लिहिलं. महात्मा फुले यांनी रयतेचा राजा वाचा रे एकदा. कधीतरी सावित्रीबाईंनी शिवाजी महाराजांवर काय काव्य केलंय? आम्हाला फुलेंचं माहितीये, पण सावित्रीबाईचं का बरं माहित नाही? हाही प्रश्न आहे ना आमच्या समोर. जरा मी आपल्याला सांगू इच्छितो, मी लिहून ठेवला हा मुद्दा मुद्दाम सांगण्यासाठी. सावित्रीबाई या बहुजनातील आद्य शिक्षिका, या राजसत्तेची तुलना म्हणजे रयतेच्या राजाशी काळाशी करताना लिहितात, छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू वंदू मनोभावे, नळ राजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन, पुण्य श्लोक पुराणात इतिहासी शिवानन, इतिहासी शिवानन, म्हणून शिवाजी स्वराज्य उभारी, समाजी अतिशूद्र लोकास तारी, म्हणजे समाजातील अतिशूद्र लोकांना तारलं, मनुष्यात आणि सुखी ठेव त्यांना, परी शिवसत्ता पुढे लाभली ना. हे वाक्य आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सावित्रीबाईंचं हे वाक्य काय, परी शिवसत्ता पुढे लाभली ना. का बरं असं विसरलं? आम्ही हे का विसरलो हे देखील आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेली राजांची मांडणी वाचली पाहिजे. त्याचबरोबर झवेरचंद्र मेघानी नावाच्या गुजराती माणूस व्यापाऱ्यानं हलुरुड नावाचा शिवाजी महाराजांचा पाळणा लिहिला. सावरकरांनीही शिवाजी महाराजांचा पाळणा लिहिला, आरती लिहिली, ती वाचली पाहिजे. जे जे चांगलं ते स्वीकारावं, जे नको ते बाजूला टाकावं. वामन मुकादम यांनी 580 पानाचं राजांचं चरित्र लिहिलं. टागोरांनी बंगाली भाषेत शिवाजी राजांना नेलं आणि जैतो शिवाजी लिहिला. खाफी खान सुद्धा फारसीमध्ये राजांची मांडणी करतो आणि राजांवर तो अनेकदा टीका करतो, पण राजांच्या प्रती असलेला राजांचा दृष्टिकोन आणि राजांचं स्त्री दाक्षिण्याने अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा आम्हाला मुस्लिम इतिहासकारांनी मांडलेलं सुद्धा स्वीकारावं लागेल. केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून नाकारणं योग्य नाही. म्हणून जे जे चांगलं ते स्वीकारा. नेताजी सुभाषचंद्र बोस द फ्रीडम स्ट्रगल ऑफ इंडिया नावाच्या ग्रंथात लिहितात, नेताजी आणि हिटलर यांची भेट झाली तेव्हा भारतीयांना, हिटलर स्वतः काय लिहितो ते पहा. हिटलर म्हणतो, भारतीयांना हिटलरच्या मदतीची गरज नव्हे तर शिवाजी महाराजांच्या विचार आणि आचरणाची गरज आहे. स्वामी विवेकानंद लिहितात,
मला आजपर्यंत बोलण्याची सगळी ऊर्जा जी मिळाली ती शिवाजी राजांच्या ऊर्जेप्रमाणे आहे आणि म्हणून मी बोलू शकतो. नेताजी लिहितात, स्वातंत्र्यासाठी लढा उभा करायचा असेल तर जसं स्वराज्य उभं करताना राजांनी लढा उभा केला तसा लढा आपल्याला उभारण्याची गरज आहे. इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली शिवाजी महाराजांच्या चरित्रावर भाष्य करताना लिहितात, आम्ही भारतीयांवर राज्य करतो हे आम्हास खरे वाटत नाही. आम्ही भारतीयांवर राज्य करतो हे आम्हास खरे वाटत नाही. याचे कारण येथील लोक शिवाजींच्या विचारांनी शिवचरित्राला सपशेल विसरले. माउंट बॅटन लिहितो, जर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं. महाराजांकडनं आम्ही शिकावं शिस्त, अर्थपावित्र्यता, आदर, न्यायप्रियता आणि मग शिवाजी महाराजांचा असलेला जन्मोत्सव आम्ही साजरा करावा. म्हणून आपापल्या राजांचा हा गुणगौरव किंवा हे गुणसंकीर्तन करताना आपल्या कामाची योजना, कामाची माहिती, प्रक्रियांची माहिती, काम पूर्ण करण्याची धडाडी आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, योग्य संसाधनांचं आणि माणसांचं व्यवस्थापन हे राजांनी जे स्वीकारलं होतं ते आपल्याकडे असायला हवं. राजांच्या पूर्वीच्या इस्लामी सत्तांच्या सैन्य दलामध्ये भाडोत्री सैनिक होते. राजे असे पहिले योद्धे आणि सेनापती होते की त्यांनी समकालीन सत्तांना आव्हान दिलं आणि सैनिकांना ही खात्री दिली, आपण स्वराज्य उभं करू शकतो आणि या स्वराज्याचं सुशासन आणि व्यवस्थापन करू शकतो. म्हणून राजांची दृष्टी ही आमच्यात असायला हवी. एक वनस्पती शास्त्राच्या ज्ञानाचा राजांविषयीचा किस्सा सांगतो. राजे म्हणतात, ऐसी कोणती वनस्पती नाही ज्यामध्ये औषध नाही. औषध निर्माण शास्त्र आणि राजांच्या इतिहासाचा अभ्यास आम्हा किती लोकांना माहिती आहे याचा देखील विचार आम्ही करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या परकीय सत्तेला हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ही आता जी मॉडर्न ब्रँच जन्माला आली ना, शिवाजी अँड हिज टाइम मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराज आणि 19व्या किंवा 21व्या शतकाचं आकलन हे संपूर्ण उत्तर आधुनिकतेचे मुद्दे समजावून घेताना, म्हणजे आधुनिक काळाचे ज्याला मॉडर्निटी म्हणतो इंग्रजीत, हे समजून घेताना आमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आज हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ही आधुनिक शाखा जन्माला आली व्यवस्था MBA मधली. त्यासाठी आपल्याला अजित आपटे यांचं शिवाजी आणि MBA फायनान्स नावाचा ग्रंथ वाचावा लागेल. गुजराती हिरे व्यापारी गिरीश जकोटिया यांनी लिहिलेलं 19व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि 19व्या शतकाचे आकलन आणि संपूर्ण डिटेल्स जर महाराजांविषयी वाचायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी 2,500-3,000 पानांचा गजानन भास्कर बेंदळे यांनी लिहिलेला श्री राजा शिवछत्रपती नावाचा ग्रंथ वाचणं गरजेचं आहे. त्याचबरोबर साळुंके यांचं शिवराय आणि संस्कार हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणं गरजेचं आहे. मराठी रियासतीपासून तर मेंदळे सरांच्या ग्रंथापर्यंत, त्याचबरोबर सेतू आढळराव यांच्या मांडणीपासून तर रामदासांनी केलेल्या नाविक दलाच्या मांडणीपर्यंत आणि स्वराज्याच्या नौदलाच्या माहितीपर्यंतचा संपूर्ण धांडोळा आम्हाला घेणं गरजेचं आहे. मित्र हो, त्याचबरोबर तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांनी सुब्रमण्यम भारती म्हणजे तमिळ काव्याचे भीष्म पितामह मानले जातात. यांनी तमिळमध्ये शिवाजी महाराजांची कविता लिहिलेली आहे. तिचा मराठी अनुवाद वाचा. अशी ओत प्रोत काय म्हणतो ना, उत्साहानं भरलेले साप 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 असे चालत चालत चालते. ते वाचतानाच आपलं रक्त असं सळसळ सळसळ चांगल्या अर्थानं म्हणतोय हे खवळतं. म्हणून मित्र हो, राजांनी 400 वर्षापूर्वी ज्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा विचार केला तो आत्ता आम्ही अभ्यासतोय. एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचं म्हणजे अनेक ध्येय साध्य करण्याचं धोरण, आपणा सोयीची बंदरे आणि आरमार वापरण्याचं स्वातंत्र्य हे राजांनी स्वतःकडे ठेवलं. परकीय व्यापाऱ्यांना चांगली वागणूक देणं, जहाजावरील सुभेदारास खाद्यपेय आणि आदरातिथ्य करणं. 1688 मध्ये सागरी किनारपट्टीमधून आबेकॅरे हा प्रवासी जेव्हा आला तेव्हा तो लिहितो, आमच्या कल्पनेपेक्षा जास्त आदरातिथ्य हे राजांनी केलं. महत्वाचा मुद्दा हा आहे,
जेव्हा आज समान दळणवळण नव्हते तेव्हा या सुविधा परकीयांसाठी देणं म्हणजे काय होतं तर आदरातिथ्यातून व्यवसाय वृद्धी करण्याचा नवा विचार राजांनी केला. आणि इंग्रजांबरोबर वागताना लव्ह हेट रिलेशनशिप, लव्ह प्रेमही केलं आणि झिडकारलं सुद्धा. इट्स कॉल्ड इन इंग्लिश लव्ह अँड हेट रिलेशनशिप. आदरातिथ्याची जबाबदारी प्रामुख्यानं निराजीरावांवर होती. इंग्रजांना खिचडी ऐवजी नॉनव्हेज हवं तर ते देखील पुरवलं. हो, हे सगळे उल्लेख आहेत. इंग्रजी अधिकाऱ्यांना जातपात धर्मभेद आपल्या अधिकाऱ्यांना जातपात धर्मभेद कर्मकांड सगळं बाजूला फेकून द्यायला लावलं आणि पक्की व्यावसायिकता आणि परिपक्वता राजांनी स्वतःच्या अंगी बाळगली. राजांकडे किती असे वेगवेगळे विचार, पुरोगामी. मला कुणीतरी आता यात पुरोगामी असा शब्द वापरलेला आहे. मित्र हो, पुरोगामी शब्द तेव्हा नसेल कदाचित, पण जे गुण आज पुरोगामी वृत्तीला आवश्यक आहेत, जे आपल्याला पुरोगामी शब्दामधनं अपेक्षित आहेत, तेच गुण राजांनी विवेक म्हणून वापरले हे देखील आम्ही लक्षात घेऊया. खर्च, उत्पन्न, बचत यामध्ये विवेक दृष्टी आणि लक्ष्मी, संपत्ती, पैसा स्थिर उभा केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना त्या काळात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. याचं प्रॅक्टिकल राजांनी स्वतःच्या अर्थनीतीमध्ये केलं. म्हणून समाजातील चेतना, ईर्ष्या कायम ठेवणे तर गतिमानता असेल. राजांनी समाज जागा केला, जागता ठेवला आणि आपल्या नंतरही तो विजुगिशी जीवनवादी वृत्तीचा बनविला. आपल्या प्रत्येकाला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली. राज्याभिषेक आणि आर्थिक क्रांती राजांनी करून प्रत्येकामध्ये एक नवा आत्मविश्वास उभा केला. इतिहासामध्ये यापेक्षा दुसरं कोणतंही उदाहरण मला सापडत नाही. म्हणून राजांनी केलेला लोकसंग्रह निष्कपट आणि मित्रभाव, आतून एक आणि बाहेरून एक नाही, मुंह में राम बगल में चुरी, अजिबात नाही. खरं ते खरं, खोटं ते खोटं. त्याचबरोबर जरब, उत्तम उद्यमशीलता, लोकवशीकरण, कल्पक बुद्धिमत्ता आणि ही तेजस्विता आणि स्वाभिमान, स्वप्रजा वात्सल्य, कौटुंबिक सद्वर्तन. त्याचबरोबर संसारी लोकांनीही कोणता बोध घ्यावा हे देखील राजांनी सुचवलं. दूरदृष्टी केली आणि सगळ्यांना एकत्र करून काय केलं असेल तर मृतप्राय झालेल्या मध्ययुगीन समाजाला शुद्धीवर आणून, जागा करून, वर मान करून आपल्या हीन आणि दीन परिस्थितीस कारणीभूत ठरलेल्या परकीय राजसत्तेविरुद्ध दंड थोपटून उभं राहण्यास तयार केलं. आपल्या उद्दिष्टांची साधी कल्पना आणि भनक देखील शत्रूला येऊ दिली नाही. त्याचबरोबर शिक्षण आणि जातीयतेचा संबंध तोडून टाकला. असे किती गोष्टी आणि किती गुणांचं संकीर्तन करावं. याचबरोबर एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मित्र हो थांबतो. जिजिया कराच्या निषेधार्थ राजांनी औरंगजेबाला जे पत्र लिहिलं ते पत्र खूप काही सांगून जाणार आहे. याला म्हणतात लिखाणाची दूरदृष्टी. राजे लिहितात, तुमच्या असहिष्णुतेने तुमचे राज्य नष्ट होत आहे आणि ते मी नष्ट करणार आहे असा निर्वाणीचा इशारा द्यायला इथे मागे पुढे पाहिलं नाही आणि घाबरले नाही. पण आम्ही हेही लक्षात घ्यावं की राजांना राज्याभिषेकानंतर म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी राजा म्हणून मान्यता देणाऱ्या अनेक लोकांपैकी औरंगजेब हा देखील पहिला बादशाह होता. हे देखील आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. औरंगजेबानं शेती कशी केली आणि फळावळ कशी जपली. औरंगजेबानं स्वतःच्या छावणीच्या सोबती वेगवेगळ्या प्रकारची मोगऱ्याची फुलं कशी लावली आणि औरंगजेबानं काबूलची नासपती थेट महाराष्ट्रात कशी आणली आणि आंब्या पिकावर वेगळी क्रांती कशी केली आंब्याच्या शेतीची, आम्ही हे देखील लक्षात घ्यावं. महाराजांनी व्यक्तिद्वेष कधी केला नाही. अफजल खानाला मारल्यानंतर त्याची समाधी जिजाऊ मातेच्या सांगण्यानुसार प्रतापगडावरच केली आणि तिच्या दिवाबत्तीची सोय देखील केली. माणसाच्या दोषांचा द्वेष केला, माणसाचा नव्हे. आणखी किती राजांचे गुण सांगावे. म्हणून
एका वाक्यात सांगतो, ज्या माणसाकडे जगत जेता होण्यासाठीचे जे जे गुण आवश्यक आहेत ते सगळे गुण आणि गुणांचं संकीर्तन करण्याचा मी प्रयत्न केला. ते देखील व्यक्तीच होते, माणूस होते. राजे देखील माणूस होते. मानवाला स्वतःच्या कर्तृत्वाच्या काही मर्यादाही पडतात. तशा काही मर्यादाही राजांकडे होत्या. पण आपल्या मर्यादांना त्यांनी आपल्या गुणांवर कधी मात दिली नाही. आपल्या गुणांनी मर्यादांवर मात केली. म्हणून विविध वेगवेगळ्या ग्रंथामधील साहित्यामधील विचार राजांचा हा आपल्यापर्यंत पोहोचविला. 1 तास 12 मिनिटे मी भाषण केलं. या संपूर्ण व्याख्यानामधलं लहू गायकवाड यांचं स्वतःच काहीही नाही मित्र हो. वेगवेगळी पुस्तकं वाचून या भाषणाची व्याख्यानाची स्क्रिप्ट लिहिली. मी भाग्यवान आहे की राजांचे बरेच ग्रंथ मला वाचायला मिळाले. माझी स्वतःची भूमिका जी प्रत्येक व्याख्यानाच्या आणि भाषणाच्या नंतर मी विशद करतो ती जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारायांच्या शब्दात सांगतो, जे जे चांगलं आहे ते राजे आणि राजांच्या चरित्राचं आहे. जे बोलताना एखादं साल स्लिप ऑफ टंग चुकलं असेल एखादं, तर कृपया ते माझं मला परत द्या, ते स्वीकारू नका. जे चांगलं आहे ते आपण स्वीकारा. म्हणून मित्र हो, जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दात माझी भूमिका मांडतो आणि यानंतर थांबतो. कुणीतरी थांबा असा मेसेज मला द्या, म्हणजे मला यातनं बाहेर पडता येईल फेसबुकवरनं. तुकोबारायांचे ते शब्द आहेत, फोडिले भांडार धन्याचा तो माल, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. सिंधुजन अकादमीच्या सर्व व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे डॉक्टर शिंदे असोत किंवा काही वेळापूर्वी मला ज्या भांड नावाच्या ग्रस्तांनी टेक्निक शिकवलं ते टेक्नोसॉमी पर्सनॅलिटी असू देत, या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि हे झालेलं संपूर्ण भाषण राजांच्या 351व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनाच समर्पित करतो. शेवटी राजांचं नाव घेण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. या युगात आम्ही जन्माला आलो आणि त्यांचा इतिहास आम्ही शिकवत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, गर्व नाही. म्हणून जे काय चांगलं आहे ते राजांचं. माझी भूमिका, पुढील भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारव आहे. धन्यवाद.